मोहोळ तालुक्यातील या शेतकऱ्यांना रस्त्यासाठी खूप वेदना सोसावी लागत आहे। पाटकुल ते जुना तारापूर या रस्त्यावर असलेल्या लोकांना येण्या जाण्यासाठी या रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना दुःखाच्या यातना सोसावे लागत होत्या। आज जो मुर्मीकरणाचा रस्ता बनवायला चालू आहे तो उद्योजक राजू खरे यांच्या स्वखर्चातूनच। विशेष म्हणजे की उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ मतदारसंघामध्ये अनेक रस्ते बनवले आहेत आणि तेही स्वखर्चातूनच। मग कधी या मतदारसंघातील रस्त्यासाठी आणि अन्य गोष्टीसाठी 16 कोटींहून अधिक निधी आणून लोकांचे अनेक प्रश्न सोडविले असल्याचे पाहावयास मिळाले आहेत। कालच मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी 2000 कोटींहून अधिक निधी आणल्याची घोषणाही केली होती। 2000हून अधिक निधी उपलब्ध झालेल्या मोहोळ तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती बदलली का नाही, जो तो श्रेय घेण्याच्या नादात आहे। ज्याच्या त्यांच्या मुखातून गोडवाणी बाहेर पडतात। मतदारसंघात भूलभुलैया करून मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली जाते। मग जर एवढ्या कोट्यावधी रुपयांचा निधी खरंच तालुक्यात आला असता तर तालुक्याचे चित्र का बदलले नाही असाही प्रश्न निर्माण होतो। राजू खरे यांना देखील स्वखर्चातून रस्ते करण्याची गरज देखील भासली नसती किंवा मोहोळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना निधी देखील मागायची गरज लागली नसती। मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावातील शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण थोडक्यात पाहूया। पंचायत फाटा पाटकुल। आज मी जे काय दोन शब्द बोलतो की आज ह्या रस्त्याची परिस्थिती होती जे म्हणजे तारापूर ते पाटकुल रस्ता, या रस्त्याची परिस्थिती एवढी बेकार होती की जसं आज आम्हाला कधी मी 1990 पासून इथं राहायला ह्या एरियात, तर रस्त्याची एवढी बेकार परिस्थिती होती की इथून चालत जायचं म्हणजे तर परिस्थिती एवढी बेकार होती। पण अशा परिस्थितीमधून जो आज व्यक्ती म्हणजे जे गणेश नामदे जे उपसरपंच आहेत त्यांच्यामुळं आज जे काय त्यांच्या हस्ते जे काय राजू भाऊ खरे आहेत ते त्यांच्या मार्गातून जे काही त्यांच्या मार्गदर्शनातून हे रस्त्याचं काम जे आज चालू आहे, ह्याच्या अगोदर किती वेळा प्रत्येकाने आम्हाला आश्वासनं दिली, पण आश्वासनं नुसते देत गेले ते पर करतो म्हणायची परत करत नव्हती। पण प्रत्येक वर्षी आमची हीच हाल की असं पाऊस पडला की असं अक्षरशः खाली चालत जायचं म्हणजे जायला येत नव्हतं। अशा परिस्थितीमधून त्यांनी आज रस्त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे। मग माझी एक एवढी इच्छा आहे की आज जे राजूभाऊ खरे आहेत की त्यांनी कमीत कमी उद्धवभाऊच्या जी गटामधून त्यांनी त्याला पाठीमध्ये यावं असं माझी इच्छा आहे। आणि जे मागच्या जी काय जे आहे ते जे काय गटातली आहे ती माणसं जी काय दुसऱ्या ह्याच्यातली त्यांनी दिली, पुढारी आहे ते कोण असते गावातले असतील यांनी प्रत्येकाने आश्वासनं देत गेली। फक्त यायचं तुमचे कामं करतो म्हणायचं आणि परत नंतर फिरकत नव्हते, पंचायत फाटे इकडे येतच नव्हते आमच्याकडं। आणि जे आज यांनी जे काही नामदे आहेत गणेश नामदे उपसरपंच ह्यांच्यामुळे आज हे रस्त्याचा आज आपल्याला हे रस्ता बघायला मिळाला आहे। हां, राजूभाऊ खऱ्याने त्यांनी भरपूर सहकार्य केले आणि त्यांच्या मदतीने हे सगळं कार्यभाग झालं। माझं नाव शाहू गावडे। ह्या रस्त्याची परिस्थिती लय वाईट होती, आतापर्यंत कधीच कुणी काय केलेलं नाही। हे तारापूर पाटकुल रस्ता आहे। ह्या रस्त्याने मागं वारकरी सुद्धा जात होतं। ही रस्ता वारकरी सुद्धा चालत जात होतं। रस्ता बेकार असल्यामुळे कोण जाता म्हणजे येत नाही ती। आता म्हणजे हे रस्ता आम्हाला राजाभाऊ खरे यांनी भरून दिलेला आहे, सहखर्चाने दिलेला आहे भरून। आमच्या बैलगाड्या कधी जात नव्हत्या, ऊस नीट जात नव्हतं, आमची पोरं शाळेला नीट जात नव्हती। त्यामुळे म्हणजे आमचं सगळं हीच होतं। माझं वय आता जवळ 60 आहे, आतापर्यंत कुणीच काय केलं नाही, पण ती आता ह्या माणसानं आम्हाला रस्ता करून दिला आहे। ह्यांनी काय करावं, शरद पवार या गटात जावं असं आमची सगळ्या जनतेची इच्छा आहे। आणि त्यांनी गेलं तर चांगलंच आहे। आम्ही आज त्यांनी नाही जरी ती कुठं स्वतःची उभा राहील तर आम्ही त्यांनाच मत देणार, आम्ही मागच्या मतात बदल काही होणार नाही। पण त्यांनी गेलं तर चांगलं आहे, उलट म्हणजे माझं नाव कैलास शिवाजी कोरडे, मी पंचायत फाटा पाटकुल इथं राहतो। आणि जसं मला समजतंय आम्ही जवळजवळ मला वाटतं 92-93 साली इथं राहायला आलो आहे। तेव्हापासून आम्ही हे रस्त्याची परिस्थिती अशी बघतोय की धड माणसाला नीट चालायला सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती होती रस्त्याला। आणि ह्याच्या अगोदर जे पुढारी आले किंवा नेते आले त्यांनी नुसती आम्हाला आश्वासनं दिली। आणि उद्योजक राजू खरे यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं तर 7 दिवसात आम्हाला रस्ता करून देतो म्हणले होते, त्यांनी दिलेले शब्द पाळला। आता आम्ही पण आमचा शब्द पाळणार, आम्ही एकमतानं सगळ्यांनीच राजाभाऊ खरे यांना मत द्यायचं ठरवलेलं आहे। आणि आमची एकच अशी इच्छा आहे त्यांनी महाविकास आघाडी जॉईन करावी। मी समाधान यादव, राहणार पाटकुल। आम्हाला राजूभाऊ खरे यांनी रस्ता 7 दिवसात
आमच्या रस्त्यांनी दुधाची आम्हाला अडचण होती, लेकर शाळेला घालवायची अडचण होती, ऊसाची अडचण होती. 2-2 महिने आमची ऊसाची तारीख येऊन सुद्धा या रस्त्याने पाऊस पडल्यानंतर आमचा ऊसच जात नव्हता. तरी एवढी रस्त्याची आमची त्यांनी काळजी मिटवलेली आहे. त्यामुळं भाऊच्या मागं ही पूर्ण जनता, राजभाऊ खरे मागं पूर्ण पाटकुलची जनता, 45 फाट्याची पूर्ण जनता त्यांच्या मागं आहे. आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की भाऊनी, राजभाऊ खरे भाऊनी यांनी महाविकास आघाडीत जाऊन शरद पवार गट असेल किंवा उद्धव साहेब असेल, काँग्रेस असेल, कुठेही जाऊन त्यांना तिकीट त्यांनी घ्यावं अशी आमची सगळ्याची इच्छा आहे. विलास कोरडे, राहणार 25 फाटा पाटकुल. मी इथं आल्यापासून अशीच परिस्थिती आहे. रस्त्याची परिस्थिती बिकट होती. आता राजभाऊ खरे यांनी मनावर घेतला आणि आमचे हाडाचे कार्यकर्ते गणेश नामदे यांनी मनावर घेतला आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता करायचं म्हणून ठरवलं आणि सगळ्या मार्गदर्शनानं हा रस्ता होत आहे. याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. कोणी दिलाय रस्ता? हा रस्ता राजभाऊ खरे यांनी मंजूर करून घेतला आणि म्हणजे त्यांच्या सुखासंतीने 2-3 वेळा भेटलो आम्ही सर्व ग्रुपने. माझं नाव आकाश सातपुते आहे. आम्ही 45 फाट्याला राहतो. मी ॲम्ब्युलन्सवर जॉब करतो आहे. तर माझी आता सध्या परिस्थिती अशी आहे, पावसाळा आला की प्रत्येक पावसाळा मला 2 किलोमीटर चालत जावं लागतं. माझी शिफ्ट आठवड्याला चेंज होते. रात्रपाळी लागल्यावर मला इथनं 10:30-11 वाजता अंधारात इथं चिखलातून चालत जायला लागतं. चालायला सुद्धा येत नव्हतं, एवढ्या रस्त्याची वाईट परिस्थिती होती. पण आता राजभाऊंला आम्ही जाऊन तिथं बोललो तर भाऊंनी 7 दिवसात रस्ता चालू केला. अपेक्षा आहे आमची त्यांनी महाविकास आघाडीतनं उभं राहावं. त्यांनी सर्वांची अशी अपेक्षा आहे, त्यांनी महाविकास आघाडीतून मोहोळ तालुक्यातून उभं राहावं आणि आमच्या सर्वांचं मतदान त्यांनाच होईल.